भिरकावून दिलाय, बोलल्याप्रमाणे दाखवून दिलाय. योगेश पवार कुसाळकरच्या बॅट मधून सुंदर अशी फलंदाजी करतोय. 2 धावा काढण्यात यशस्वी. तिसरी धावेचा प्रयत्न, तिसरी धाव सुद्धा काढण्यात यशस्वी झालाय आणि चौथ्या धावेचा प्रयत्न पण फसलाय. संतुष्ट राहावं लागेल योगेश पुसाळकर याला. 8 धावा झाल्या आहेत संघाच्या. चांगला असा कमबॅक करतो तो योगेश पुसाळकर. गोलंदाजी मार्कवर स्वप्नील. सामना करेल तो डावखुरा फलंदाज नरेंद्र कदम नोळ्या. थोडा रनअप चुकलाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर स्वप्नील केसरकर कप्तानी गोलंदाजी करतात आपल्या संघासाठी, संघाच्या विजयासाठी. सामना करेल तो नोळ्या नरेंद्र कदम. फुलटॉस चेंडूला भिरकावून दिले लेग साइडच्या दिशेने. बघूया झेल होतोय का. 2 धावा आहेत. 2 धावा काढण्यात यशस्वी नोळ्या याच्या बॅट मधून. संघाची धाव संख्या झाली ती 10. 3 चेंडू आणि 10 धावा. सुंदर अशी सुरुवात. 3 चेंडू 10 धावा. फुलटॉस चेंडूला भिरकावून दिला नोळ्यांनी. गोलंदाजी मार्कवर स्वप्नील. सामना करेल तो नोळ्या नरेंद्र कदम. सुंदर असा कमबॅक बघायला मिळतं स्वप्नील केसरकर यांच्या मार्फत. डॉट चेंडू. मी सुद्धा कमबॅक करू शकतो, मी सुद्धा जखडून ठेवू शकतो हे दाखवून देणारा स्वप्नील कप्तान गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी, संघाच्या विजयासाठी. चांगलं कमबॅक करतोय. कमबॅक करतो तोच मोठा खेळाडू असतो हे दाखवून देतोय. सामना करेल तो नरेंद्र. सफल होतोय आणि वाईट स्वरूपात 1 धाव. 11 धावा झाल्यात. चार चेंडू 11 धावा. लास्ट 2 बॉल टू गो. गोलंदाजी मार्कवर स्वप्नील. सामना करेल तो डावखुरा फलंदाज नरेंद्र कदम. मॅन फ्रॉम. पुन्हा एकदा टोलवून दिला लेग साइडच्या दिशेने. बघूया किती धावा मिळत आहेत. 2 धावा नरेंद्र कदम याच्या बॅट मधून. संघाची धाव संख्या झाली ती 13. सुंदर असा ओव्हर पिच चेंडू आणि जखडून ठेवलाय. ओव्हर. पंचांनी आपला निर्णय कळवायचा आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. खेळाडूंनी आपली स्पोर्ट्समॅनशिप दाखवून काय ते निर्णयाचं सांगता समोर घ्यायचं आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांनी लवकरात लवकर निर्णय कळवायचा आहे.
हॅलो. तीन चेंडू डॉट स्वरूपात गोलंदाजी मार्कवर सिद्धेश लेदर क्रिकेटचा LNT या संघाचा कप्तान. सामना करेल तो योगेश. सुंदर असा ओव्हर पिच चेंडू जखडून ठेवलाय. डॉट चेंडू. शेवटचे 2 चेंडू बाकी. गोलंदाजी मार्कवर सिद्धेश LNT संघाचा कप्तान आज आपल्याला इथे मैदानात दाखल झालेला बघायला मिळत आहे. कांगा लीगची मॅच खेळणारा हा खेळाडू आपला संघ चालवतो स्वतःचा आणि आज आपल्या गोलंदाजी मार्कवर आज त्यांनी शैली दाखवताना दिसतंय. 4 डॉट चेंडू. समोर बलाढ्य फलंदाज पुसाळकर, योगेश पुसाळकर, योग्या. संघाची धावसंख्या झाली ती 17. बॅटच्या पट्ट्यामध्ये आलेला भिरकावून दिलाय. सामना करेल योगेश. पुन्हा एकदा बॅटची कडा लागून स्वरूपात एकही धाव नाही. फक्त 4 धावा खर्च केल्यात. चांगलं कमबॅक. या गाडीकडे जेवढे आहेत थोडेसे पाठी यायचं आहे. एम्पायर सोडून निखिल शिगवन, निकम, सुदर्शन साहेब थोडस आपण पाठी यायचं आहे कारण का झेल होऊ शकतो त्या ठिकाणी. छोटा पुसाळकर थोडं पाठी यायचं आहे. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 17. गोलंदाजी मार्कवर जादुई गोलंदाज महेंद्र केसरकर. महेंद्र बाहुबली. फलंदाजीमध्ये बाहुबली बोलतात पण ह्या गोलंदाजाला गोलंदाजीचा बाहुबली बोलतात. जादुई गोलंदाज. चकवणारा हलका व्हेरिएशन देणारा असा हा गोलंदाज. बघूया कोणत्या प्रकारची रणनीती घेऊन आलाय महेंद्र. सामना करेल तो 17 धावा झाल्यात. सामना करेल तो नोया नरेंद्र कदम. ढगाळ असं वातावरण. स्विंग होण्याचे चान्सेस जास्त आहेत. हातातच फिरवतायत गोलंदाजी. मार्कवर आहेत ते महेंद्र. चला पंचांनी लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. लहान थोर मंडळींनी थोडं सहकार्य करायचं आहे. आपले खेळाडूवृत्ती दाखवून खेळाडूंनी काही निर्णय मान्य करायचे आहेत आणि आपला सामना पुढे सरसवायचा आहे. एकमेका सहाय्य करू अवघे दुरु सुपंत. आपले पंच म्हणून लाभले ते ऋषभ चाचे आणि लेग हंपर म्हणून लाभलेले आहेत ते दयानंद कोइंडे. उत्कृष्ट पंच आपल्याला लाभले आहेत ते. संघाची धावसंख्या झाली ती 17. 17 धावा. गोलंदाजी मार्कवर जादुई गोलंदाज महेंद्र केसरकर. सामना करेल तर नोया. पाटून बोल्ड काढण्याचा प्रयत्न पण वाईट स्वरूपात. 1 धाव. 18 चेंडू आणि 18 धावा कुटण्यात यशस्वी अजिंक्य तारा संघ. जादुई गोलंदाज पाटून बोल्ड. पुन्हा एकदा फटका फसलाय नोळ्याने आणि पंचांनी निर्णय कळवायचा आहे.
गणेश पानसरे थोडंसं बसून घ्यायचं आहे. पंचांनी आपला निर्णय कळवायचा आहे जेणेकरून पुढचा चेंडू टाकण्यासाठी महेंद्र सज्ज होतील. दयानंद कोयंडे लेग अंपर पंच निर्णय कळवायचा आहे. एक धाव, चोरटी अशी धाव घेण्यात यशस्वी झाले. त्या छोट्या बंद ग्राउंड मध्ये चोरटी धाव घेणं म्हणजे अशक्य असतं, पण ते शक्य करून दाखवले ते योगेश पुसाळकर यांनी. कप्तानी फलंदाजी करतायत, मोठे फटके मारण्यासाठी प्रसिद्ध जादुई गोलंदाज महेंद्र. सामना करेल योगेश. फटकावून दिलाय पण एक धाव डिक्लेअर झोन मध्ये योग्याच्या बॅट मधून. संघाची धाव संख्या झाली ती 20. 2 चेंडू 20 धावा. स्लोअर वन फसवलाय, बॅटची कडा लागून एक धाव काढण्यात यशस्वी योगेश पुसाळकर याच्या बॅट मधून. संघाची धाव संख्या झाली ती 21. 3 चेंडू 21 धावा. 3 बॉल्स टू गोल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पण आत्महत्या म्हणावी लागेल. ह्या विकेटला आत्महत्या म्हणावं लागेल. अर्शद शेख यांचं सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि नॉन स्ट्रायकर एंडला जादुई गोलंदाज यांच्याकडे थ्रो करून बाद केलाय ते नरेंद्र याला. शेवटचा चेंडू बाकी. सामना करेल तो कप्तानी फलंदाज. 4 चेंडू 2 बॉल्स टू गो. फुल टॉस बॉलला भिरकावून दिलाय. बघूया किती धावा काढण्यात यशस्वी होतील. सुनील केसरकर बेबी स्टेप टाकत आपले धावा पूर्ण करतायत आणि 3 धावा काढण्यात यशस्वी झालाय तो योगेश पुसाळकर. 24 धावा कुठल्यात. 2 भाऊ समोरासमोर आता लढतीसाठी सज्ज. महेंद्र केसरकर जादुई गोलंदाज आणि छोटा पॅकेट बडा धमाका सुनील केसरकर. गगनचुंबी फटके मारण्यासाठी प्रसिद्ध असा हा लिटिल मास्टर सुनील केसरकर, शिवसेना शाखा अध्यक्ष. फटका फसलाय तरी सुद्धा एक धाव डिक्लेअर झोन मध्ये. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या झाली ती 25. 25. 2 गडी बाद. शेवटचा षटक घेऊन येतोय तो अर्शद शेख, नवतरुण गोलंदाज मैदानात दाखल. बघूया कोणत्या प्रकारची रणनीती, एक जबाबदारी स्वप्नील केसरकर यांनी त्यांच्यावर सोपवली आहे. शेवटचं षटक म्हणजे महागड षटक असं म्हटलं जातं, कारण त्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा करायच्या असतात आणि त्याच धावा योगेश पुसाळकर आणि सुनील केसरकर कोणत्या प्रकारची रणनीती घेऊन आले, कोणत्या प्रकारचं षड्यंत्र घेऊन आले ते बघायचं आहे. संघाची धाव संख्या झाली ती 25. 25. गोलंदाजी मार्कवर अर्शद शेख, मोबिन शेख यांचे सुपुत्र अर्शद शेख. सामना करेल तो योगेश योग्या. सुंदर असा ओव्हर पिच बॉल चकवून ठेवलाय, जखडून ठेवलाय अर्शद शेख याने. डॉट स्वरूपात योगेश पुसाळकर याला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. शिवाजी पार्कचा बलाढ्य फलंदाज विवेक नाईक, यष्टी रक्षक, ते सुद्धा शिवाजी पार्कचे अष्टपैलू खेळाडू आहेत. पण योगेश पुसाळकर यांची स्तुती ऐकून थोडस चलबिचल होत आहेत ते विवेक. आणि दिशाहीन गोलंदाजी
वाईड स्वरूपात एक धाव वाढती संख्या 26. थोडं कान मंत्र देत असताना सिद्धेश चव्हाण अचूक टप्पा टाकण्याचा प्रयत्न. असं शेकांचा सामना करेल तो योगेश. पुन्हा एकदा वाईड. सत्तावीस धावा झाल्या आहेत. पहिल्यांदाच गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करतायत. आपल्या यशाचे शिखर घेऊन आलाय तो असद शेख. अचूक टप्पा टाकण्याचा प्रयत्न करतोय. बलट फलंदाजासमोर सुंदरसा ओव्हर आणि डॉट चेंडू. चांगलासा कमबॅक बघायला मिळत आहे असद शेख मार्फत. योगेश पुसारकरला स्लोवर वन आखूड टप्पा होता, भिरकावून देण्याचा प्रयत्न होता पण प्रयत्न फसलाय. गोलंदाजी मार्कवर असंच सामना करेल तो योगेश. दोनच चेंडू झाले, 4 चेंडू बाकी आहेत. शेवटचं षटक चालू. वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी असं शेवटचं षटक. गोलंदाजी मार्कवर असद सामना करेल तो पुसाळकर योग्या. पुन्हा एकदा वाईड. 28 धावा झाल्या आहेत. 28. तीन वाईड, 2 चेंडू डॉट. सुंदर असा चेंडू जखडून ठेवलाय योगेश पुसाळकर याला. 3 चेंडू डॉट, 3 चेंडू वाईट. चांगला कमबॅक करतोय तो असद शेख. नवतरुण गोलंदाज, त्याला थोडासा उत्स्फूर्त द्यायचंय, थोडंसं प्रोत्साहन द्यायचंय. पहिलाच त्याचा आज स्टेज आहे, हा पहिलाच प्लॅटफॉर्म त्याला ती पण मोठी टुर्नामेंट खेळण्याचा त्याला संधी मिळाली आहे. MTPL पर्वत चौथे याच्या मार्फत अशा नवीन नवतरुण खेळाडूंना खेळायची संधी मिळते. हे मोठं भाग्यच म्हणावं लागेल. पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने पण एक धाव डिक्लेअर झोन मध्ये. संघाची धाव संख्या झाली ती 29. 29. 4 चेंडू, शेवटचे 2 चेंडू बाकी. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न पण फटका फसतोय आणि असद शेख याला यश मिळतंय आपल्या संघासाठी धावा वाचवण्यासाठी. शेवटचे 2 चेंडू बाकी. सामना करेल तो योग्या. पुन्हा एकदा वाईट स्वरूपात सुनील केसरकर यांचा थोडीशी रणनीती. शेवटचे 2 चेंडू. संघाची धावसंख्या झाली ती 30. पुन्हा एकदा वाईड. 31 धावा झाल्या आहेत संघाच्या. 31. ह्या गोलंदाजाने 3 डॉट आणि 5 वाईड दिलेत. चांगला कमबॅक करतोय. सुंदर असा फटका लेग साइडच्या दिशेने भिरकावून दिलाय योगेश पुसाळकर याच्या बॅट मधून. 2 धाव काढण्यात यशस्वी आणि लिटिल मास्टर बेबी स्टेप घेत रन आउट. धावण्याची आवश्यकता होती कारण शेवटचा चेंडू बाकी आहे आणि विकेट्स पण खूप बाकी आहेत. 33 धावा. 33. शेवटचा चेंडू. स्लोवर वन भिरकावून दिला योगेश पुसाळकर याच्या बॅट मधून. दर्जेदार फटका बघायला मिळतोय योगेश याच्या बॅट मधून. 3 धावा काढण्यात यशस्वी. 4था धावेचा प्रयत्न. 4थी धाव सुद्धा
ऋषभ चाच्यांनी निर्णय द्यायचा आहे. रनआउट आहे तो. दोन काय करतो? 4 धावा चौकार. 37-37. संघाची धावसंख्या झाली ती 37. 38 धावा जिंकण्यासाठी. पुढचं कोणा विचार? भेंडी मारला आंबेडकर नगर. 30 चेंडू आणि 38 धावांचं लक्ष. प्रथम फलंदाजी मार्कवर येत आहेत ते सिद्धेश पावले. गोलंदाजी मार्कवर योगेश मस्के. फलंदाजीसाठी सज्ज झाले ते सिद्धेश पावले आणि स्वप्नील केसरकर. करण जाडे शहर अध्यक्ष मनसेचे खास वेळ काढून इथे MTPL पर्वत चौथे यासाठी आलेले आहेत ते सिद्धेश पावले यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि करण फलंदाजी नॉन स्ट्राईक आणि एंडला स्वप्नील केसरकर फलंदाजी मार्कवर. कप्तानी फलंदाजी करतायत. कप्तानी गोलंदाजी तर केलीच आहे, कप्तानी फलंदाजी सुद्धा करण्यासाठी सज्ज योगेश मस्के. गेल्या वर्षीचा मॅन ऑफ द बेस्ट बॉलर असा योगेश मस्के, उत्कृष्ट गोलंदाज. चला सामनाला सुरुवात करायची. 38 रन्स टू विन. सामना करेल तो सिद्धेश पावले. फटका फसलाय. डॉट चेंडू सिद्धेश पावले वाईट स्वरूपात होता पण फटका फसलाय आणि डॉट चेंडू योगेश मस्के याच्या पारड्यामध्ये यश प्राप्त करून दिले ते सिद्धेश पावले यांनी स्वतःहून. गोलंदाजी मार्कवर योगेश. सामना करेल तो सिद्धेश. सुंदर असा फटका सिद्धेश पावलेच्या बॅट मधून. 2 धावा डिक्लेअर झोन मध्ये. संघाची धावसंख्या 2. 36 धावांचं लक्ष. 36 धावांचा पाठलाग करतोय तो सिद्धेश पावले आणि स्वप्नील केसरकर. गोलंदाजी मार्कवर योगेश मस्के.
शॉर्ट पिच चेंडूला पुन्हा एकदा भिरकावून दिलं डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा. सिद्धेश पावलेच्या बॅट मधून चांगलं कमबॅक करतात ते शहर अध्यक्ष आपले सिद्धेश पावले, मनसे पक्षाचे करंजाडे शहर अध्यक्ष. पुन्हा एकदा वाईड. 5 धावा झाल्यात. वाईड चेंडू फेस करतायत सिद्धेश पावले आणि अपयश येत आहे, पण आता बॅटची कळा न लागता बॉल वाईड स्वरूपात 1 धाव. संघाची धावसंख्या झाली ती 5. पुन्हा एकदा वाईड होता पण डॉट का 1 रन. किती धावा? पंचांनी निर्णय कळवायचा आहे. 1 धाव. 6 धावा झाल्यात. 6. पुन्हा एकदा सिद्धेश बावले यांच्या बॅट मधून 2 धावा. संघाची धावसंख्या झाली ती 8. शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू. सुंदर असं कमबॅक करतो तो सिद्धेश पावले. चांगले रणनीती घेऊन आलाय. 8 धावा. शेवटचा चेंडू. योगेश मस्के गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा टोलावून दिलाय सिद्धेश पावले, मॅन फ्रॉम करंजाडे. 2 धावा डिक्लेअर झोन मध्ये. 10. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 10. थोडं महागडं षटक म्हणावं लागेल योगेश मस्के यांचं. शॉर्ट पिच चेंडूला भिरकावून दिले सिद्धेश पावले यांनी. एकही चूक न करता चांगला असं कमबॅक केलंय आणि संघाला हवेत ते 24 चेंडू आणि 28 धावा. पुढील गोलंदाज नील बेळनेकर, मागच्या वेळचा पर्व तिसराचा इमर्जिंग प्लेअर. किरण गोरडे यांनी पाठी यायचं आहे कारण का फक्त एम्पायर तिथे थांबतील. गोलंदाजी मार्कवर नील बेळनेकर. सामना सुरू करायचा आहे. कप्तानी फलंदाजी करतात ते स्वप्नील केसरकर. फुल टॉस चेंडू. नो. आणि 1 धाव चोरटी अशी घेतलेली आहे. 2 धावा. नो +1. संघाची धावसंख्या झाली ती 12. 24 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर नील. सामना करेल तो मॅन फ्रॉम करंजाडे सिद्धेश पावले. सुंदर असा फटका सिद्धेश पावलेच्या बॅट मधून 2 धावा डिक्लेअर झोन मध्ये. सुंदर अशी रणनीती. जसं काय नेट मध्ये प्रॅक्टिसच करून आले करंजाडे मधून. अटल सेतू मार्गावरून बॅटिंग करता करता एमटी मध्ये पोहोचले ते आपले सिद्धेश पावले. अचूक अशी फलंदाजी करतायत. चांगली रणनीती घेऊन आले संघाच्या विजयासाठी. पुन्हा एकदा फटका कव्हर्सच्या दिशेने आणि 2 धावा पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये. संघाची धाव संख्या झाली ती 16. सिद्धेश पावले 8 बॉल 13 धावा कुठल्या आहेत ते सिद्धेश पावलेच्या बॅट मध्ये. मॅन फ्रॉम करंजाडे 1 मॅन शो बॅटिंग दाखवतो तो सिद्धेश पावले. विदाउट प्रॅक्टिस अटेल सेतू मार्गावरून आलेला सिद्धेश झळकावतोय आपली शैली फलंदाजी मार्फत.
खोलवर टाकलेला चेंडू सुंदर असं कमबॅक बघायला मिळत आहे, तरी सुद्धा गचाळ असं क्षेत्ररक्षण गांधी यांच्या मार्फत फक्त हात दाखवत आहेत डिक्लेअर झोन मध्ये. 17 धावा झाल्या आहेत. 3 चेंडू 17 धावा. 3 चेंडू 17 धावा. पुढील सामना सुरू करायचा आहे. पंचांनी थोडं सज्ज राहायचं आहे. एक बॉल केल्यानंतर दुसरा बॉल त्वरित गोलंदाजाकडे गेला पाहिजे. सिद्धेश पावले आपण स्ट्राईक एंडला उभं राहायचं आहे. आपली बॅटिंग बघण्यासाठी खूप सारी गर्दी जमलेली आहे. पुन्हा एकदा कव्हर्सच्या दिशेने हलका टोलवलाय. बघूया, एक धाव काढण्यात यशस्वी, दुसरी धाव सुद्धा काढलेली आहे. तिसरा धावेचा प्रयत्न, तिसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या कुठल्या गेलेल्या आहेत. आणि 3 धावेच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या झाली ती 20. सिद्धेश पावले 10 बॉल 17 धावा कुठल्या आहेत आणि संघाची धाव संख्या झाली ती 20. गोलंदाजी मार्कवर नील सामना करेल तर स्वप्नील सुंदरशी रणनीती घेऊन आले. कप्तानी फलंदाजी करतोय सिद्धेश पावले यांच्या सोबत. फटका फसलाय. डॉट चेंडू. चांगलं कमबॅक करतो नील बेनेकर. संघाची धाव संख्या झाली ती 20. शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू बाकी. सामना करेल तर स्वप्नील केसरकर. फुल टॉस, लोअर फुल टॉस. आणि 2 धावा, 1 धाव आणि 1 थ्रो बाईज. 2 धावा अशा संघाची धाव संख्या झाली ती 22. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धाव संख्या झाली ती 22. चांगल्या चेंडूला सन्मान दिला होता, पण 1 चोरटी धाव आणि 1 थ्रो बाईज. 18 चेंडू आणि 18 चेंडू 16 धावा. 18 चेंडू आणि 16 धावा. कमबॅक करण्याचा प्रयत्न. पुढील गोलंदाज कप्तानी गोलंदाजी करतात असं वाटतंय. योगेश पुसाळकर बरोबर कप्तानी गोलंदाजी करतायत ते. त्यांनी धुरा, टीमची धुरा सांभाळून घेतली ती योगेश पुसाळकर. मुथय्या मुरलीधरन, योग्या. फुलटॉस चेंडूला भिरकावून दिलाय. स्वप्नील केसरकरच्या बॅट मधून बॉल पुन्हा मंदिराच्या दिशेने आणि 1 धाव काढण्यात संतुष्ट राहावं लागेल स्वप्नील केसरकर यांना. संघाची धाव संख्या झाली ती 23. गोलंदाजी मार्क योगेश. सुंदर असा फटका सिद्धेश पावले याच्या बॅट मधून. संघाची धाव संख्या झाली ती 25. 2 धावा डिक्लेअर झोन मध्ये आणि 9 चेंडू प्लस 1 26 धावा. टोटल 3 धावा, 26 धावा झाल्या आहेत ते संघाच्या. थोडं कमबॅक करण्याचा प्रयत्न योगेश पुसाळकर यांचा. सामना करेल तो सिद्धेश पावले. मॅन फ्रॉम करण जाडे. मनसे शहर अध्यक्ष आपल्याला इथे फलंदाजी करताना दिसत आहेत. उत्कृष्ट फलंदाजी करून संघाला विजयाकडच्या दिशेने पारडं झुकावून घेतले ते सिद्धेश पावले याने. चांगली रणनीती घेऊन आलाय तो. अटल सेतू मार्गावरून करण जाडे टू MT असा प्रवास पूर्ण रणनीती नेमून आणलेला हा फलंदाज सिद्धेश पावले मैदानात दाखल. उत्कृष्ट फलंदाजी करतो आपल्या संघासाठी, संघाच्या विजयासाठी.
पंचांनी थोडं लक्ष देऊन सामना चालू करायचा आहे. पाठच्या गाड्या जाऊ द्यायच्या आहेत जेणेकरून क्षेत्ररक्षणासाठी अडथळा येणार नाहीये. आपल्या फलंदाजीने संघाची धावसंख्या झाली ती 26. आपल्या फलंदाजीने सर्वांना लक्ष वेधून घेतलाय. तो सिद्धेश पावले मैदानात दाखल. ऑन स्ट्राईक सिद्धेश पावले. फुल टॉस चेंडू भिरकावून दिला आणि हा रनआउट व्हायचा चान्स. ऋषभ चाचे निर्णय कळवायचा आहे आणि हा डॉट चेंडू. सुंदरशा क्षेत्ररक्षण नील बेळदेकर यांचं चांगलं कमबॅक करतोय. अचूक टप्पा टाकण्याचा प्रयत्न. योगेश पुसाळकर यांची गिरकी बघायला मिळत नाही कारण का टप्पा त्यांना अजून मिळत नाहीये. टप्पा शोधण्याचा प्रयत्न. गर्रकन असा फिरणारा हा गोलंदाज आज हरून बसलेला आहे. बघूया कमबॅक करतोय काय. नक्कीच टप्पा भेटलेला आहे पण सिद्धेश पावले यांनी फेटाळून लावलाय आणि 2 धावा मंदिराच्या सभागृहाच्या पत्र्यावरती 2 धावा डिक्लेअर झोन मध्ये सिद्धेश पावले यांच्या बॅट मधून. सिद्धेश पावले 13 बॉल आणि 21 धावा कुठल्या आहेत आणि बॉल किती आले. 3 चेंडू झालेले आहेत. फक्त 3 चेंडू. पहिला नो बॉल होता ना. फक्त 3 चेंडू टाकलेले आहेत. योगेश पुसाळकर यांनी थोडं महागडं षटक म्हणावं लागेल. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय पण कमबॅक काही होऊ देत नाही ते सिद्धेश पावले बलाढ्य फलंदाज. पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये सिद्धेश पावले याच्या बॅट मधून 29 धावा झाल्या आहेत त्या संघाच्या. संघाची धावसंख्या झाली ती 30. 14 चेंडू आणि 8 धावा. 14 चेंडू 8 धावा 30 धावा झाल्या आहेत. ओहो गर्रकन गिरकी घेऊन बॉल चेंडू आतमध्ये आणि डॉट स्वरूपात थोडस कमबॅक करतोय तो योगेश पुसाळकर पण थोडासाच होतोय. जेवढा हवा तेवढा झाला नाहीये कमबॅक. त्यामुळे सिद्धेश पावले यांची वरचढ बघून येते. पुन्हा एकदा पण फटका फसलाय. योगेश पुसाळकरने यश प्राप्त झालेलं आहे डॉट स्वरूपात. 12 चेंडू आणि 8 धावा. गोलंदाजी मार्कवर लिटिल मास्टर ऑफ ब्रेक. पुढील गोलंदाज सुनील केसरकर. छोटा पॅकेट बडा धमाका असा अष्टपैलू खेळाडू. उत्कृष्ट पद्धतीने हा ऑफ ब्रेक ओव्हर पिच चेंडू शॉर्ट पिच चेंडू आखूड टप्पा बाउन्स होत नाहीये. सामना करेल ते 2 बंधू आमने सामने सुनील आणि स्वप्नील केसरकर. साइड स्क्रीन विकी साइड स्क्रीन बादला करतायत. 12 चेंडू आणि 8 धावांचं लक्ष. सर्वेशच्या पोपटाचं सुद्धा स्वागत करतोय सिद्धेश पावले याचं. फलंदाजी बघून भारावून गेलाय. सामना करेल ते स्वप्नील. सुंदरचा फटका स्वप्नील याच्या बॅट मधून 1 धाव काढण्यात यशस्वी. दुसरा धावेचा प्रयत्न पण नील बेळदेकर यांनी चांगला कलेक्ट केला आणि थ्रो सुनील केसरकर याच्याकडे सोपवलाय आणि 1 धाव मध्ये संतुष्ट राहावं लागेल स्वप्नील केसरकर याला. बघूया आमने सामने छोटा पॅकेट बडा धमाका आणि करंजाडे शहर अध्यक्ष मॅन फ्रॉम पनवेल करंजाडे बलाढ्य फलंदाज. पावलेने 16 चेंडू आणि 23 धावा कुठल्या त्या सिद्धेश पावलेने
बघूया आता कोणत्या प्रकारची पुढची रणनीती घेऊन येते. मॅच फिनिशर बनतोय. अँपायरचं ऑब्जेक्शन आहे. थोडस सहकार्य करायचंय खेळाडूंनी. क्षेत्ररक्षणासाठी अडथळा येणार नाहीये. थोडं विकी आपण थोडं बाजूला व्हायचंय. नो 2 धावा डिक्लेअर झाले. 2+1 अशा 3 धावा. 33 धावा झाल्या आहेत. अक्षरशः फेकलाय बॉल. 33 धावा. आणि सिद्धेश पावले यांनी कुठल्या त्या धावा आहेत त्या 17 चेंडू आणि 25 धावा वैयक्तिक अशा. टाळ्यांनी त्याचं स्वागत करायचं आहे. विजयाच्या दिशेने आपलं पारड झोकावून घेतलंय तो सिद्धेश पावले. मॅन फ्रॉम करण जाडे उत्कृष्ट फलंदाजी करून रोमहर्षक असा हा सामना. 11 चेंडू 11 चेंडू आणि 4 धावा फक्त. 34 धावा झाल्या आहेत. साइड स्क्रीन थोडी बाजूला घ्यायची आहे. स्टंपच्या मागची 3 पोपट आहेत. ती जी 3 पोपट आहेत ना, एक पुढे आलेलं पोट जरा भारी घ्यायचं आहे. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने सिद्धेश पावलेच्या बॅट मधून 2 धाव डिक्लेअर झोन मध्ये. 36 धावा झाल्या आहेत. फक्त 2 धावांचं लक्ष. बघूया विनिंग शॉट. विनिंग शॉट सिद्धेश पावले खेळतोय का कसं काय. कप्तानी सिद्धेश चव्हाण यांनी चांगली रणनीती घेऊन आले. स्वप्नील केसरकर आणि सिद्धेश पावले याला. सुंदर असा फटका. 1 धाव काढण्यात यशस्वी आणि दुसरा धावायचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा आणि ही मॅच विन. फिनिशर बॅटर सिद्धेश पावले. हायेस्ट पार्टनरशिप 38 ची पार्टनरशिप विदाउट लॉस सिद्धेश पावले यांनी आणि स्वप्नील केसरकर यांनी. मॅन ऑफ द मॅच साठी मी आमंत्रित करतो